नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅट्रिक्स हा चॅप्टर वरचे काही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केलेले आहेत. आज आपण पुढचे प्रॉब्लेम सॉल्व करू. याच्यामध्ये सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथड याच्यावरचा आपण एक प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. तो अगोदरच्या व्हिडिओमध्ये पहा. आज आपण दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करूयात. सॉल्व x plus y plus z equal to 3x minus 2y plus 3z equal to 4 आणि 5x plus 5y plus z equal to 11. याच्यामध्ये आपल्याला x, y, z च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मॅट्रिक्स ए याचं इक्वेशन लिहूयात. ax इक्वल टू y असतं. आता याच्यामध्ये ए असतो मॅट्रिक्स ए. हा मॅट्रिक्स ए कोणता असतो? मॅट्रिक्स ए इज इक्वल टू एक्स वाय झेड याचे कोइफिशियंट लिहायचे अगोदर 1 1 1 हे आडवे लिहिले. नंतर 3x मायनस 2y प्लस 3z याचे कोइफिशियंट लिहून घेतले 3 मायनस 2 3. नंतर 5x प्लस 5y प्लस z याचे कोइफिशियंट लिहिले 5 5 1. हा असतो मॅट्रिक्स ए. एक्स काय असतं मी नंतर सांगेन. हा पहिल्यांदा मॅट्रिक्स ए काय आहे ते पाहू. याचा डिटर्मिनंट आपण काढू. डिटर्मिनंट ए इक्वल टू डिटर्मिनंट काढला आपण याचा 1 1 1 3 मायनस 2 3 5 5 1. आता डिटर्मिनंट काढत असताना पहिल्यांदा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधील एलिमेंट सिलेक्ट करायचा जो आहे ते 1 ब्रॅकेट. आता डावीकडून सुरुवात करायची. मायनस 2 इंटू 1 मायनस 2 मायनस 5 इंटू 3 मायनस 15. इथे मायनस साईन द्यायचं. नंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम मधला एलिमेंट सिलेक्ट करायचा जो आहे 1. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम मधला एलिमेंट सिलेक्ट केल्यानंतर एलिमेंट राहतात 3 3 5 1. डावीकडून सुरुवात करा. 3 इंटू 1 3 मायनस साईन 5 इंटू 3 15. आता प्लस साईन द्या. फर्स्ट रो थर्ड कॉलम मधला एलिमेंट सिलेक्ट करा 1 आहे. फर्स्ट रो थर्ड कॉलम. आता एलिमेंट राहिले 3 मायनस 2 5 5. डावीकडून सुरुवात करूया. 3 इंटू 5 15 मायनस 5 इंटू मायनस 2 किती आलं हे मायनस 10. आता हे इक्वेशन आपण सॉल्व करू. पण मायनस 15 मायनस 2 मायनस 17 मायनस मायनस प्लस 12 प्लस 25 इक्वल टू 20. डिटर्मिनंट आला 20. ठीक आहे. आता आपल्याला एक्स काय आहे हे सांगतो. आता हा मॅट्रिक्स काढल्यानंतर आता जो एक्स असतो हा असतो व्हेरिएबल एक्स वाय झेड. इक्वेशन लिहूया. एक्स इज इक्वल टू हा ए इकडे आल्यानंतर ए इनवर्स होतो इंटू वाय. एक्स असतो एक्स वाय झेड ए इनवर्स आणि वाय असतो 3 4 11. म्हणजे पहिल्या इक्वेशन मधलं जे राईट साईडचा कोइफिशियंट आहे 3 तो वर्टिकली लिहायचा. नंतर 4 तोही वर्टिकली लिहिला आणि नंतर 11 तोही वर्टिकली लिहिला. आता ए इनवर्स काय असतं? ए इनवर्स असतो 1 बाय डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ए. आता डिटर्मिनंट तर काढलेला आहे. आता काढायचा आहे ॲडजॉइंट ए. तो ॲडजॉइंट ए काय असतो? ॲडजॉइंट ए इज इक्वल टू C11 C12 C13 C21 C22 C23 C31 C32 C33. हा ॲडजॉइंट असतो. जे कोफॅक्टर्स असतात हे कोफॅक्टर्स
व्हर्टिकली एक्सप्रेस केलेले आहेत, C11, C12, C13. ठीक आहे. तर C11ची व्हॅल्यू काढू. C11 असतो, याचा फॉर्म्युला आहे -1 + 1 ब्रॅकेट दिलेला मॅट्रिक्स पहा. आता इथे दिलेला मॅट्रिक्स आहे ए. याच्यामध्ये फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सिलेक्ट करायचा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सिलेक्ट केल्यानंतर याचा डिटर्मिनंट काढू. -2 × 1 -2 -5 × 3 किती आलं हे -17 = -17. आता C12 काढूयात. -1 × 1 + 2 हा फर्स्ट रो सिलेक्ट केला, नंतर सेकंड कॉलम सिलेक्ट केला, पुन्हा डिटर्मिनंट काढला. 3 × 1 3 -5 × 3 15. 3 -15 किती आलं हे -12 = 12. -12 × -1 12. आता C13 काढूयात. -1 × 1 + 3 हा फर्स्ट रो सिलेक्ट केला, नंतर थर्ड कॉलम सिलेक्ट केला. 5 × 3 15. 15 -10 हे येतं 25. सेम प्रोसेस C21 काढा. -1 × 2 + 1 सेकंड कॉलम सिलेक्ट करायचा, नंतर फर्स्ट कॉलम सेकंड रो सिलेक्ट करायचा, नंतर फर्स्ट कॉलम सिलेक्ट केला. तर एलिमेंट राहतात 1 1 5 1. डावीकडून सुरुवात करा. 1 × 1 1 -5 × 1 हे येतं -4 = -4. C22 -1 × 2 + 2. आता इथे सेकंड रो सिलेक्ट केला, नंतर सेकंड कॉलम सिलेक्ट केला. 1 1 5 1 चा डिटर्मिनंट काढायचा. 1 1 5 1 2 1 मायनस, हे मायनस आणि हे मायनस, हे होईल प्लस. ठीक आहे. तर हे इथे +4. सेकंड रो सेकंड कॉलम 1 × 1 1 -5 × 4 5 × 1 5 इथे आलं -4. नंतर सेकंड रो थर्ड कॉलम -1 × 2 + 3 हा सेकंड रो सिलेक्ट केला, थर्ड कॉलम सिलेक्ट केला. 5 × 1 5 आणि 5 - 5 हे येईल 0. सेकंड रो थर्ड रो फर्स्ट कॉलम -1 × 3 + 1 हा थर्ड रो सिलेक्ट केला, कॉलम फर्स्ट सिलेक्ट केला. 3 × 1 3 -2 हे किती होईल 5 = 5. थर्ड रो सेकंड कॉलम -1 × 3 + 2 थर्ड रो सिलेक्ट करा, कॉलम सेकंड सिलेक्ट करा. 3 × 1 3 -3 × 3 0 ची व्हॅल्यू येईल 0. थर्ड रो थर्ड कॉलम -1 × थर्ड रो थर्ड कॉलम हा थर्ड कॉलम सिलेक्ट केला. -2 × 1 -2 आणि 3 × 1 म्हणजे -2 -3 किती झाले -5. याची व्हॅल्यू येईल -5. आता A इनव्हर्स आपण काढूयात. A इनव्हर्स = 1/डिटर्मिनंट A × ॲडजॉइंट A. डिटर्मिनंट काढलेला आहे 1/20 ॲडजॉइंट A. सिम्पली जे कोफॅक्टर्स काढलेले आहेत यांच्या व्हॅल्यू या मॅट्रिक्समध्ये पुट करा. -17 12 25 4 -4 0 5 0 -5.
आता x इज इक्वल टू काय असतं, ए इनवर्स इंटू वाय. ए इनवर्स काढलेला आहे 1/20, हे -17, 12, 25, 4 - 4 0, 5 0 - 5. वाय असतं राईट साईडची कोइफिशियंट, जे की वर्टिकली लिहायचे 3, 4, 11. हे 1/20 ॲज इट इज. -17 इंटू 3 किती राहील, हे -17 इंटू 3 -51, प्लस 4 इंटू 4 16, प्लस 5 इंटू 11 55, 12 इंटू 3 36, -4 इंटू -4 -16, 0 इंटू 11 प्लस 0, 25 इंटू 3 75, प्लस 0 इंटू 4 0, प्लस -5 इंटू 11 -55. 1/20 याची व्हॅल्यू येते 20, याची व्हॅल्यू येते 20, याची व्हॅल्यू येईल 20, इक्वल टू 20/21, 20/21, 20/21. आता x ची व्हॅल्यू आली 1, y ची व्हॅल्यू आली 1 आणि z ची व्हॅल्यू आली 1. असाच एक प्रॉब्लेम आहे, तो आपण सॉल्व्ह करूया. सॉल्व x plus y plus z equal to 3, x plus 2y plus 2z equal to 4, x plus 4y plus 9z equal to 6. X plus y plus z equal to 3, x plus 2y plus 2z equal to 4, x plus 4y plus 9z equal to 6. आता मॅट्रिक्स ए लिहूया. मॅट्रिक्स ए इज इक्वल टू, याचे कोइफिशियंट लिहायचे एक्स वाय झेडचे 1 1 1, नंतर एक्स वाय झेडचे कोइफिशियंट इथे आहेत 1 2 2, इथे आहेत 1, इथे आहे 4, इथे आहे 9. याचा डिटर्मिनंट काढू. डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 1 1 1 1 2 2 1 4 9. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट सिलेक्ट केला 1, 2 इंटू 9 18, 4 इंटू 2 -8, इथे मायनस साईन. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट आहे 1, सिलेक्ट केला. 9 इंटू 1 9 -2, प्लस फर्स्ट रो थर्ड कॉलम मधला एलिमेंट सिलेक्ट केला 1, 1 2 1 4, 4 इंटू 1 4 -2 इंटू 1 2. इथे 3 आहे 1 2 3 1 2 3. 4 इंटू 3 12, 4 इंटू 3 12. इथे आली 6 व्हॅल्यू -6 व्हॅल्यू प्लस 2 व्हॅल्यू इक्वल टू 2. डिटर्मिनंट आला 2. नेक्स्ट आहे ॲडजॉइंट ए. ॲडजॉइंट असतो C11 C12 C13. कोफॅक्टर्स काढायचे, हे वर्टिकली लिहिले C21 C22 C23 C231 C32 C33. C11 आहे
-1^1 या मॅट्रिक्समध्ये पहा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सिलेक्ट केला, 2 × 9 18 -4 × 3 6 = 6. C12 -1^1 + 2 हा फर्स्ट रो सेकंड कॉलम सिलेक्ट केला, 9 × 1 9 -3 6 -1^3 -6. नेक्स्ट आहे C13 -1^1 + 3 ब्रॅकेट फर्स्ट रो थर्ड कॉलम 4 × 1 4 -2 × 1 2 it is 2. नेक्स्ट आहे C21 -1^2 2 + 1. आता सेकंड रो सिलेक्ट केला, कॉलम दुसराही सिलेक्ट केला, एलिमेंट राहतात 1 1 1 9. याचा डिटरमिनंट काढला, 9 × 1 9 -1 × 1 8. ठीक आहे. सेकंड रो फर्स्ट कॉलम, हा सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 1 4 9 हे एलिमेंट राहतात, 9 × 1 9 -4 5. So -1^3 -5. सेकंड रो सेकंड कॉलम -1^2 2 + 2. हा सेकंड रो सिलेक्ट केला, सेकंड कॉलम सिलेक्ट केला, 9 × 1 9 -1 8. सेकंड रो थर्ड कॉलम -1^2 2 + 3. आता हा सेकंड रो सिलेक्ट केला, कॉलम तिसरा सिलेक्ट केला, एलिमेंट असतात 1 1 1 4 4 × 1 4 1 × 1 3 -1^5 -3. C31 -1^3 + 1. हा थर्ड रो कॉलम फर्स्ट 1 1 2 3 3 × 1 3 -2 1 this is 1. C32 -1^3 + 2. थर्ड रो नंतर कॉलम सेकंड 3 × 1 3 -1 × 1 2 -1^5 -1 × 2 -2 3 3 -1^3 + 3. थर्ड रो थर्ड कॉलम 2 × 1 2 -1 × 1 2 -1 1 1. x is equal to a inverse 1 × y. a inverse 1 आपल्याला माहित आहे 1 डिटर्मिनंट a × adjoint a × y. 1 डिटर्मिनंट ऑफ a 2 adjoint a. adjoint a म्हणजे C11 C12 C13 जे आपण व्हॅल्यू काढलेले आहेत या व्हर्टिकली लिहायच्या. 6 -6 2 -5 8 -3 1 -2 1. आणि y व्हॅल्यू असते 3 4 6. हे एलिमेंट व्हर्टिकली लिहायचे 3 4 6. पहिल्या इक्वेशन मधला 3 चा जो कोएफिशियंट आहे इथला राईट साइडचा 3 तो लिहिला. दुसऱ्या इक्वेशन मध्ये राईट साइडचा कोएफिशियंट 4 तोही लिहिला व्हर्टिकली. तिसऱ्या इक्वेशन मध्ये जो 6 आहे राईट साइडचा कोएफिशियंट तो व्हर्टिकली लिहिला. हे 1/2 ॲज इट इज
6 into 3 18 minus 5 into 4 minus 20 4 into 6 plus 6 minus 6 into 3 minus 18 4 into 8 plus 32 minus 2 into 6 minus 12 2 into 3 6 minus 3 into 4 minus 12 6 into 1 plus 6 a 1 by 2 as it is. सॉल्व करा व्हॅल्यू a ते 4 2 0 4 by 2 2 2 by 2 1 0 by 2 0 इक्वल टू x x आहे x y z इक्वल टू 2 1 0. So x is equal to 2, y equal to 1 and z equal to 0. ठीक आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ आपण पाहूया पार्शियल फ्रॅक्शन्स. याच्यामध्ये पार्शियल फ्रॅक्शन्सचे टाइप्स आहेत आणि नंतर मला वाटतं हा चॅप्टर संपतो. अल्जेब्रा आहे. ठीक आहे. तर राहिलेले आपण कन्सेप्ट जे आहे पार्शियल फ्रॅक्शन्स आणि त्याचे टाइप्स हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, प्रॉब्लेम सॉल्व करा. ठीक आहे. धन्यवाद.